नमो बुद्धाय. जय भीम. 5. विशाखांचे अवतारी व उदारता. विशाखा ही श्रावस्तीची धनिक महिला होती. तिला बरेच मुले व नातवंड होती. जेव्हा तथागत श्रावस्तीत राहत होते तेव्हा त्यांच्या निवासस्थानी विशाखा गेली आणि तिने तथागतांना भोजनाचे आमंत्रण दिले व तथागतांनी ते स्वीकारले. त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशीही सकाळीही सतत जोराचा पाऊस पडला. भिक्खूंनी अंग ओले राहू नये म्हणून आपले चिवरे काढून ठेवले आणि आपल्या उघड्या अंगावर पाऊस पडू दिला. दुसऱ्या दिवशी तथागतांचे भोजन संपल्यावर तथागतांच्या जवळ बसून विशाखा तथागतांना म्हणाली, तथागत, मी आपणाकडे 8 बाबींची याचना करीत आहे. तथागत म्हणाले, विशाखा, 8 गोष्टी कोणत्या आहेत? ते समजल्याशिवाय तथागत त्यास अनुकूलता देऊ शकत नाही. विशाखा बोलली, मी मागणार आहे त्या गोष्टी उचित, योग्य, निरुपद्रवी अशाच आहेत. तथागतांनी अनुज्ञा देतात विशाखा म्हणाली, तथागत, आयुष्यभर वर्षकालात भिक्खू संघाला चिवरे द्यावे अशी माझी मनीषा आहे. तसेच विहारात दाखल होणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या भिक्खूंना व आजारी तसेच त्यांची शुश्रूषा करणाऱ्या भिक्खूंना भोजन द्यावे. आजारी भिक्खूंना औषधे आणि भिक्खू संघाला खीर तसेच भिक्खुनींना स्नानासाठी वस्त्रे पुरवावीत अशी माझी इच्छा आहे. तथागत म्हणाले, पण विशाखा, तथागतांकडून हे अष्टवर मागण्यात तुझा काय हेतू आहे? आणि विशाखा म्हणाली, तथागत, मी सेविकेला आज्ञा केली की जा आणि भोजन तयार आहे असे भिक्खू संघाला सांग. माझी सेविका त्याप्रमाणे गेली, पण ती विहारात पोचली तेव्हा पाऊस पडत असल्यामुळे भिक्खूंनी आपापली वस्त्रे उतरवून ठेवली असल्याचे तिच्या दृष्टीपथास आले. तिला असे वाटले की ते भिक्खू नसून पावसात देह भिजवून घेणारे कोणी नग्न तपस्वी आहेत, म्हणून ती परतली. तिचे समजूत घालून मला पुन्हा तिला पाठवणे प्राप्त ठरले. तथागत, नम्रता अपवित्र आणि किळसवाणी असते. तथागत, नग्नता अपवित्र आणि किळसवाणी असते. यामुळे संघाला आजन्म वर्षावास उपयुक्त अशी वस्त्रे द्यावी अशी मी इच्छा प्रकट केली. माझ्या दुसऱ्या वराबद्दल सांगावयाचे म्हणजे दुरून येणारे भिक्खू सरळ मार्ग अपरिचित असल्यामुळे आणि अन्नदान उपलब्ध होईल असे गाव माहीत नसल्यामुळे अन्नदान मिळताना वाटेत थकून जातात. तथागत, ह्यामुळे विहारात येणाऱ्या भिक्खूंची आजन्म भोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे. तिसरे म्हणजे बाहेर जाणारा भिक्खू अन्नदान मिळवता मिळवता कदाचित मागे पडेल अथवा जाण्याच्या ठिकाणी उशिरा पोहोचेल. साहजिकच मार्ग काढता काढता तो थकून जाईल. चौथे म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक अन्न मिळाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल. पाचवे म्हणजे रुग्णाची शुश्रूषा करणाऱ्या भिक्खूला बाहेर जाऊन अन्नदान मिळवण्यास सवड मिळणार नाही. सहावे म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक औषध प्राप्त झाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल. सातवे म्हणजे तथागत, आपण खिरीची प्रशंसा केली आहे की तिच्यामुळे बुद्धी तल्लख होते, भूक तहान शांते, निरोगी माणसास ती पौष्टिक आणि रुग्णास पथ्यकारक ठरते, म्हणून आजन्म संघास खीर पुरवावी अशी माझी मनीषा आहे. शेवटचे म्हणजे तथागत, आचिरावरती नदीत भिक्खूंनी गणिकांसमवेत विभाश्रावस्थेत तटापाशी स्नान करीत असतात. गणिका त्यावेळी त्यांना खिजवतात आणि बोलतात, तारुण्यात पावित्र्य राखण्यात काय फायदा? वृद्धपकाळी पावित्र्य राखा म्हणजे दोन्ही साधेल. तथागत, लग्नता ही स्त्रींच्या बाबतीत अपवित्र, किळसवाणी आणि तिटकार आणणारी गोष्ट ठरते. माझ्या वर मागण्याचे हे प्रयोजन आहे. तथागत म्हणाले, पण विशाखा, तथागतांकडून हे 8 वर मागण्यात तुझा स्वतःचा काय लाभ आहे? विशाखा म्हणाली, वर्षावासासाठी ठिकठिकाणी राहणारे भिक्खू तथागतांना भेटण्यासाठी श्रावस्तीला येतील आणि तथागतांकडे आल्यावर ते विचारतील, अमुक अमुक भिक्खू निधन पावला, आता त्याला काय गती मिळेल? त्यावर जशी त्याची गती असेल त्याप्रमाणे तथागत सांगतील की त्याला मार्गफळ प्राप्त झाले आहे किंवा त्याला निर्वाण प्राप्त झाले आहे किंवा त्याला अर्हतत्व प्राप्त झाले आहे. आणि मग मी त्यांच्यापाशी जाऊन त्यांना विचारेन की प्रस्तुत भिक्खू श्रावस्तीत कधी पूर्ण होता काय, आणि होकार मिळाला तर मला जाणवेल की नक्की वर्षावासासाठी त्याला चिवरे प्राप्त झाले असतील किंवा बाहेर जाणाऱ्या अथवा आत येणाऱ्या त्या भिक्खूला भोजन मिळाले असेल किंवा त्या रुग्णाइतका किंवा त्यांची शुश्रूषा करणाऱ्याला अन्न मिळाले असेल किंवा त्याला आजारपणात औषध आणि खीर सतत मिळाले असेल. आणि मग माझ्या मनास प्रसन्नता वाटेल आणि प्रसन्नतेमुळे आनंद प्राप्त होईल आणि आनंदामुळे सर्व देहाला शांती प्राप्त होईल. शांतीच्या प्राप्तीने सुखकर तृप्तीची अनुभूती मिळेल आणि त्या अनुभूतीने माझ्या हृदयात शांती निर्माण होईल.
एक प्रकारे माझा नैतिक सामर्थ्याचा किंवा सप्त संबोधीचा उपयोग केल्यासारखे होईल. तथागत हे 8 वर मागण्यात माझा हा लाभ होणार होता. त्यावर तथागत म्हणाले, विशाखे, हे फार बरे, हे फार बरे की हे लाभ घेऊन तो हे 8 वर मागितले. जे पात्र आहेत त्यांना दान करणे हे सुपीक फळ देणाऱ्या मातीत सुबीज पेरण्यासारखे आहे. उलट जे रागालोभातील मनोविकारांच्या अधीन आहेत त्यांना दान करणे हे खराब उभीत बीज पेरण्यासारखे आहे. दानाचा स्वीकार करणाऱ्यांचे मनोविकार गुणविकासास कुंठित करून टाकतात. त्यानंतर तथागतांनी पुढील शब्दात विशाखेचे आभार मानले. शील संपन्न उपासिका श्रद्धायुक्त मनाने आणि निस्वार्थी वृत्तीने जे काही दान देईल ते दान दिव्य, दुःखनाशक आणि सुखकारक ठरेल. अपवित्रता आणि कलंक यापासून मुक्त असलेल्या मार्गाने जीवन कंठित असताना सुखी जीवन तिला प्राप्त होईल. सत्प्रवृत्तीमुळे तिला सुख मिळेल आणि आपल्या दातृत्वाने तिला आनंद प्राप्त होईल. विशाखेने पूर्वाराम विहार संघास दान दिला आणि उपासकांमध्ये व्यवस्थापिका होण्याचा बहुमान तिला लाभला. भाग दुसरा. तथागत बुद्धांचे विरोधक. 1. जादूटोणा, मोहाकर्षणाने धर्मांतर करण्याचा आरोप. एकदा वैशालीच्या महावनातील कुटागारामध्ये तथागत बुद्ध विहार करीत होते. बद्दीय लिच्छवी तथागतांकडे त्यावेळी आला आणि म्हणाला, तथागत, लोक म्हणतात की श्रमण गौतम हा जादूगार आहे आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांना भलविण्याचा जादूटोणा त्याला अवगत आहे. जे असे म्हणतात ते तथागतांबद्दल विपर्यास करतात. आम्ही लिच्छवीचे लोक ह्या आरोपावर विश्वास ठेवत नाही, पण तथागतांना ह्याबाबत काय म्हणायचे आहे ते ऐकण्याची आमची इच्छा आहे. तथागत म्हणाले, बद्दीय, अफवा, परंपरा किंवा लोकप्रवाद ह्यावर विसंबून राहू नये. एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे म्हणून ती मान्य करू नका. अमुक एक गोष्ट तर्कसिद्ध किंवा अनुमानावर आधारित आहे किंवा बाह्य स्वरूपाने प्रतीत किंवा स्वमतानुकूल वाटले तर तेवढ्यानेच ती स्वीकारू नका. तुम्हाला ती न्याय्य वाटते म्हणून ती मान्य करू नका. श्रवणाच्या मताचा आदर केला पाहिजे या भावनेने भारून जाऊनही एखादी गोष्ट स्वीकारू नका. पण बद्दीय, अमुक एक कृत्य पापकर्म आहे असे सर्व घटना स्वतः निरीक्षण तुम्हाला आढळेल किंवा अनुभवी विद्वानाने ते ग्राह्य आहे असे सांगितले आणि त्यामुळे हानी किंवा अपाय होण्याचा संभव आहे असे आढळले तर त्याचा तुम्ही त्याग करा. आता तुझ्या प्रश्नाबद्दल बोलायचे म्हणजे, बद्दीय, जे तथागतावर जादूटोणा करून धर्म परिवर्तन करण्याचा आरोप करतात ते स्वतः महत्त्वाकांक्षी लोक नाहीत काय? बद्दीय बोलला, होय तथागत, ते महत्त्वाकांक्षी आहेत. मग बद्दीय, लोभाने जिंकले गेलेले महत्त्वाकांक्षी लोक आपली महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी खोटे बोलण्यास किंवा पाप करण्यास कधीही कचरतील काय? नाही तथागत, ते कचरणार नाहीत, बद्दीय बोलला. आणि बद्दीय, जेव्हा कुविचार सूड भावना अशा माणसांच्या मनात उत्पन्न होते तेव्हा त्यांच्या महत्त्वाकांक्षेच्या आड येणाऱ्यावर आरोप करण्यास ते दुसऱ्यांना चितावणी देणार नाहीत काय? होय तथागत, तेथील बद्दीय बोलला. बद्दीय, शिष्याला तथागत फक्त असा उपदेश करतात, प्रिय शिष्य, लोभयुक्त विचारांचे नियमन करून तू राहत जा. असे केल्याने कोणतेही लोभमूलक कार्य मन, वचन किंवा कृत्य ह्याद्वारे तुझ्याकडून घडणार नाही. द्वेष आणि अज्ञान ह्यावर नियंत्रण ठेवून तू वाग. बद्दीय, जे श्रमण ब्राह्मण तथागतांची निंदा करतात की श्रमण गौतम जादूगार आहे आणि त्याला जादूटोणा अवगत आहे, ज्यामुळे परधर्मातील लोकांना तो भुलवतो, ते लबाड व खोटे बोलणार आहेत. तथागत, आपली ही जादू मोठी अजब गोष्ट आहे. ह्या आपल्या जादूटोण्याने माझ्या प्रिय नातेवाईकांना भूल पडली असती तर किती बरे झाले असते. खात्रीने त्यामुळे त्यांना हित आणि सुख प्राप्त झाले असते. तथागत, जर सर्व ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आपल्या ह्या जादूटोण्याने मोहून जातील तर दीर्घकाळापर्यंत त्यांना हित आणि सुख नक्की प्राप्त होईल. खरे आहे बद्दीय, खरे आहे. या जादूटोण्याने जिंकलेल्या सर्व लोकांनी अकुशल पापक्रमाचा त्याग केला तर ते जगाच्या हिताचे आणि सुखाचे ठरणार आहे. 2. परोपजीवी असल्याचा आरोप. तथागत बुद्ध हे परोपजीवी असल्याचा आरोप केला जात असे. ते कष्ट करून स्वतःची उपजीविका न करता दुसऱ्यांवर आपल्या जीवनाचा भार टाकतात असे म्हणण्यात येत असे. आरोप आणि तथागतांचा त्यावर उत्तर खालीलप्रमाणे आहे. एकदा तथागत बुद्ध मगध देशातील दक्षिणगिरी प्रांतातील
एकनाला नामक ब्राह्मणांच्या गावात विहार करीत होते. त्यावेळी कृषी भारद्वाजाचे 500 नांगर शेतीसाठी जोडले जात होते. पहाटे लवकर चिवर घेऊन आणि अन्नदान स्वीकृती पात्र घेऊन ज्या ठिकाणी ब्राह्मण काम करीत होता त्या ठिकाणी तथागत गेले. त्यावेळी तिथे भोजनही आणण्यात आले होते. तथागत एका बाजूला उभे राहिले. हे अन्नदान स्वीकृतीसाठी उभे राहिले आहेत असे पाहून ब्राह्मण म्हणाला, श्रमण, मी नांगरतो, बी पेरतो आणि मगच मी खातो. तुम्ही सुद्धा प्रथम नांगरले पाहिजे, बी पेरले पाहिजे आणि मग खाल्ले पाहिजे. ब्राह्मणा, तथागतही खाण्यापूर्वी नांगरतात आणि बी पेरतात. श्रमण गौतमांचा नांगर, जू, फाळ, पराणी किंवा बैलजोडी कधी मी पाहिली नाही. तरीही आपण म्हणता की मी खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो. तुम्ही कृषीवाला असल्याचा दावा करता, पण तुम्ही कसलेही जमीन तर कुठे दिसत नाही. तुम्ही कशी शेती करता ते मला ऐकायचे आहे. श्रद्धा हे बीज, तपस्या ही वर्षा, प्रज्ञा हे जू आणि नांगर, पापभिरुता हा दंड, विचार ही जू बांधण्याची दोरी आणि दक्षता हा नांगर, फळ आणि पराणी. तथागताने उत्तर दिले, वचन आणि कर्म ह्यामध्ये दक्षता व भोजनात संयम ठेवून निरुपयोगी तणापासून तथागत शेतीला जपतात आणि अंतिम आनंदाचे पीक येईपर्यंत तथागत सतत कष्ट करीत असतात. प्रयत्न हा तथागतांचा पुष्टबैल आहे, जो खडबडीत जमिनीला घाबरत नाही आणि सरळ शांतीच्या मार्गाने जिथे दुःखाचा लवलेशही नसतो त्या अंतिम स्थानी तथागतांना तो घेऊन जातो, जिथे अमरत्व व दुःखमुक्तीपर्यंत घेऊन जातो. हे ऐकल्यावर ब्राह्मणाने काश्यांच्या पात्रात खीर घालून ती तथागत बुद्धांना अर्पण केली आणि तो म्हणाला, श्रवण गौतम, तिचा स्वीकार करा. खरोखरच आपण कृषीवल आहात, आपण अमृताचे पीक काढता. तथागत त्यावर म्हणाले, पुरोहितांसारखी तथागत दक्षिणा घेत नाही. सिद्ध पुरुष अशा वृत्तीचे समर्थन करीत नाहीत. तथागतांना तर ते सर्वस्वी निषिद्ध आहे. जोपर्यंत धर्म विद्यमान आहे तोपर्यंत ही प्रथा टिकलीच पाहिजे. एखादा पवित्र, शांत, प्रवीण, सत्प्रवृत्त श्रमण ब्राह्मणास दे, त्याने तुला पुण्य लाभ होईल. तथागतांचे हे शब्द ऐकून ब्राह्मण तथागतांकडे गेला आणि तथागतांच्या चरणी मस्तक ठेवून उद्गारला, श्रमण गौतमा, अद्भुत, खरोखरच हे अद्भुत आहे. जसा एखादा माणूस एखादी पडलेली वस्तू पुन्हा उभी करतो किंवा एखादी गुह्य गुप्त गोष्ट प्रकट करतो किंवा एखाद्या अधपतित पुरुषाला उपदेश करतो किंवा एखादी गुह्य गोष्ट सांगतो किंवा एखाद्या पथभ्रष्ट माणसाला योग्य मार्गदर्शन करतो किंवा डोळस माणसाला सभोवतालचे जग दिसावे म्हणून अंधारात दीप पेटवून आणतो, तसेच तथागतांनी नाना प्रकाराने आपला धर्म स्पष्ट करून सांगितला. बुद्ध धम्म आणि संघ त्यांना शरणगमन करतो. तथागतांनी मला प्रवज्जा आणि उपसंपदा देण्याचा अनुग्रह करावा. अशा प्रकारे कृषीवल भारद्वाजाने प्रवज्जा व उपसंपदा ग्रहण केली व तथागतांकडून संघ प्रवेश घेतला. 3. चुकी संसार मोडल्याचा आरोप. मगध देशातील पुष्कळ तरुण सरदार पुत्र तथागतांचे शिष्य झालेले पाहून लोक रागावले आणि चिडले. ते बोलू लागले, श्रमण गौतम माता पित्यांना निसंतान बनवित आहे. श्रमण गौतम विवाहित स्त्रियांना विधवा बनवत आहे. श्रमण गौतम कुटुंबांचा नाश करीत आहे. त्यांनी 1,000 जटिलांना दीक्षा दिली. संजयच्या 250 अनुयायांना त्यांनी दीक्षा दिली. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण कुलवंत श्रमण गौतमांच्या नादी लागून पवित्र जीवन व्यतीत करीत आहेत. आता पुढे काय होईल ते सांगता येणार नाही. आणि जेव्हा त्यांच्या दृष्टीस भिक्खू पडतात तेव्हा ते त्यांना असे चिडवतात, महाश्रमण मगध देशी राजगृहात संजयाच्या सर्व अनुयायांसह आले आहेत. आता आणखी कोणाच्या वाटेला ते जाणार. भिक्खूंच्या कानी हे आरोप पडले आणि त्यांनी ते तथागतांना निवेदित केले. तथागत म्हणाले, हा गदारोळ फार दिवस टिकणार नाही, फक्त 1 सप्ताहच तो टिकेल. सप्ताहानंतर सर्व काही शांत होईल. आणि जर ते तुम्हाला चिडवू लागले तर त्यांना सांगा की जे महावीर आहे ते तथागत आहेत. ते सद्धर्माच्या मार्गाने जातात. जर विद्वान पुरुष लोकांना सन्मार्गाने नेऊ लागले तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे. माझ्या धम्मात कसल्याच जबरदस्तीला स्थान नाही. वाटल्यास कुणी गृहत्याग करावा किंवा गृहस्थ राहून त्रिवर्चा घ्यावी.
भिक्खूंनी जेव्हा टिकाकारांना तथागतांचे शब्द सांगितले तेव्हा त्यांना समजून चुकले की शाक्यपुत्र श्रमण लोकांना सन्मार्गानेच नेत आहे, कुमार्गाने नव्हे. आणि मग त्यांनी तथागतांना दोष देण्याचे थांबवले. नमो बुद्धाय. जय भीम.